नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मी आज घरच्या घरी स्वामी समर्थ गुढीपाडव्यासाठी नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. साखरेच्या माळीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य होळीसाठी घाटी तयार कशी करायची ते सांगत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. पाणी आणि आप्पे पात्र, पांढरी शुभ्र साखर, थोडंसं तूप आणि दोरा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. घेतलेले साहित्य, त्यानंतर गॅस पेटवून घेऊ, कढाई ठेवू. गॅस पेटवून घेऊ तो त्यावर एक कढाई ठेवू. घेतलेली साखर आणि पाणी त्यामध्ये ॲड करू. 1 वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ. चांगले टाकलेले साखरेचा आणि पाण्याचा चांगला पाक बनवून घेऊ. पाक बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात. व्यवस्थित ढवळून घ्यायचं घेतलेले साहित्य आणि त्याला अधूनमधून चेकही करायचं ते बनलं की नाही. पाक 1 तारी किंवा 2 तारी असा पाक लागत नाही त्याला, एकदम निब्बर गोळी झाली पाहिजे असा पाक लागतो. दहा ते 15 मिनिटं त्याला वारंवार ढवळीत राहायचं, कारण की नंतर घेतलेल्या पाक होईपर्यंत आपण आप्पे पात्राला तूप लावून घेऊ, कारण घाटी व्यवस्थित निघते. कढीच्या सर्व कप्प्यांना तूप लावून घेऊ. थोड्या प्रमाणातच लावायचं. माझ्याकडे ब्रश नाही, मी बोटाने तूप लावते. मध्ये पण लावून घेतले, कारण जर शिल्लक पाक झाला तर त्याचे बताशे पण तयार करता येतात. आता तूप लावून घेतलेलं आहे. पाक चेक करून पाहू. घाटीसाठी पाक एकदम घट्ट लागतो. तो 1 वाटी घेऊ, पाण्यात टाकून पाहू. घेतलेल्या वाटीत 1-2 थेंब पाकात टाकून पाहूत, किंवा त्याचं पाण्यात नाही जर कळलं तर पाण्यात त्याची गोळी तयार झाली नाही, आणखी त्याला 2-4 मिनटं शिजवून घेऊत. असं नाही मिळालं तर तारवर करून पाहायची. त्याची जर अशी तार झाली तर पाक चेक झाला असं समजायचं. आणखी त्याला 2-3 मिनटं होऊ देऊत. कुठं तरी एक तुटक मुटक थेंब पडतो. सरळ तार पडली की समजायचं त्याचा पाक तयार झालेला आहे. याच्यापेक्षाही घट्ट पाक होऊ द्यायचा. मी डबल एकदा पाण्यात पाक टाकून पाहते. चला तर मग घेतलेला पाक आपण चेक करून पाहू. त्याची निब्बर गोळी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करू व तो पाक घेतलेल्या आप्पे पात्रात टाकून घेऊ. आणि त्यात थोडेसे दूध टाकायचे राहिले आहेत. दूध टाकल्याने आपली घाटी पांढरी शुभ्र बनते. ते दूध टाकून पुन्हा 1 मिनटं ते शिजवून घ्यायचं. दूध आणि पांढरी शुभ्र घाटी तयार होते. आणि घेतलेला आप्पे पात्रात एक दोरा टाकून घेऊ आणि नंतर त्यात तयार केलेला पाक हळूहळू करून टाकून घेऊ. टाकताना पाक हळूवार टाकायचा, कारण तो खूप गरम आहे. हाताला चिटकण्याची भीती वाटते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूवार सर्व कप्प्यात पाक टाकून घेऊ. तो दोरा झाकला पाहिजे असा पाक टाकून घेऊ. आता हा पाक टाकलेला सेट व्हायला साधारण 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा घंटाही लागू शकतो. आता पूर्ण आप्पे पात्र मी भरून घेतलेलं आहे आणि 15 ते 20 मिनटं त्याचा घाटी बनवण्यासाठी वेट करू. 10 ते 15 मिनटांनी असं झालेलं आहे. आणखीन आपण त्याला 2 ते 4 मिनटं गार होऊन देऊत. आणि नंतर त्याच्या साऱ्या कडा व्यवस्थित काढून घ्यायच्या व अलगद घाटी उचलून घ्यायची. एका चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊत.
दाखवल्याप्रमाणे मी त्या घाटीच्या सर्व कडा मोकळ्या करून घेते व तुम्हाला नंतर दाखवते. आता पूर्ण घाटीच्या कडा मोकळ्या करून झालेल्या आहेत. आपण तिला अलगद काढून घेऊत. आहे की नाही सोपी रेसिपी घरच्या घरी घाटी बनवण्याची. बनवलेली घाटी अलगद काढून घ्यायची व एका प्लेन ताटामध्ये ठेवून द्यायची. तशी जर अप्पे पात्रात बऱ्याच वेळ ठेवली तर ती चिकट होते. थोडीशी कोमट असताना ती घाटी काढून दुसऱ्या पात्रात ठेवून द्यायची. चला तर मग मी हळूवार घाटी काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. माझे व्हिडिओ खरंच जर तुम्हाला आवडत असते तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमची एक लाईक नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाची असते. व्हिडिओ आवडत असाल तर कमेंट करा. भेटू अशा. हे पहा तयार झालेली गाठी अलगद उचलून घेऊ ते आणि तुम्हाला दाखवते. चला तर मग हे पहा तयार केलेली घाटी किती सुंदर तयार झालेली आहे. ती आणखी अर्धा 1-2 घंट्यात ठेवल्यानंतर खूपच सुरेख होती. मी तुम्हाला ती काढून दाखवली आहे. नंतर एकदम मऊ सॉफ्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा. ही पहा 1 ते 2 घंट्यानंतर अशी घाटी तयार झाली आहे. आहे का नाही विकतच्या घाटीसारखी. चला भेटू आणखी एखाद्या अशा छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.